मनोज दादा जरांगेंना माझा एक प्रश्न किंवा एक सांगणं आहे. मी सांगण्यात एवढा मोठा नाही. दादा, एक प्रश्न आहे माझा तुम्हाला, आणि अख्ख्या महाराष्ट्राने हा प्रश्न ऐकावून या प्रश्नाचं उत्तर द्यावं. दादा, आपण आरक्षण मागतोय कुणाला? या महायुतीमधल्या सरकारला, या मुख्यमंत्र्याला. हे महायुतीमधल्या सरकारमधले जे आमदार आहेत, त्या अर्ध्याच्या वर आमदार तुमच्यासोबत फोटो काढून, फोटो दाखवून सगळ्या समाजाला दिशाभूल करून आमदार झालेले हे आमदार आहेत. हे दादा, यांची संख्या जर मायनस केली तर हे सरकार पडल्याशिवाय राहणार नाही. पण ठीक आहे, असो, आमची इच्छा होती तुम्ही इलेक्शन लढवावं, तुम्हीच मुख्यमंत्री होऊन तुम्हीच या मराठा समाजाला तुमच्या सुवर्ण अक्षरांनी आरक्षण द्यावं. ठीक आहे, आता ती वेळ निघून गेली. पण मराठा समाजाचा पण एक इतिहास आहे की त्यांना आतापर्यंत लढल्याशिवाय कधी काय मिळालं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हा इतिहास आहे की त्यांना आतापर्यंत लढल्याशिवाय कुठलीच गोष्ट मिळणार नाही. तर आरक्षण तर घरात बसून कसं मिळणार? तर माझं तुमच्या सगळ्याला आव्हान आहे की तुम्ही कुणी घरात बसू नका. आपले मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सामील व्हा, त्यांना ताकदीने त्यांच्या लढ्यामध्ये उतरा. आणि काय महायुतीमधल्या सरकारमधले काय हरामखोर आमदार आहेत, त्यांना लाजा वाटायला पाहिजे की बाबा कम से कम आपण त्यांना मदत करायची नाही, तर कम से कम त्यांची बदनामी तर करू नका. अरे बाबा, येणाऱ्या पिढ्या, येणारा भविष्य हा खूप अवघड आहे. लक्षात घ्या, या येणाऱ्या पिढ्यासाठी तर कम से कम या मनोज जरांगेची बदनामी करू नका. तो समाजासाठी लढतोय. त्यांनी परवाच आपल्या धर्मपत्नीला एक संदेश दिला की मी वाचलो तर तुझा आणि मेलो तर समाजाचा. असा पूर्ण आपला जीव पणाला लावणारा हा संघर्ष योद्धा आहे. तर अशा संघर्ष योद्ध्यासोबत आपण सगळेजण राहू, उतरू आणि त्यांच्यासोबत ताकदीनं या लढ्यामध्ये सामील होऊ.